नमस्कार, मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। 2024 ची लोकसभा निवडणूक जाहीर झाली होती आणि जागा सुटली होती शिंदेंच्या शिवसेनेला। उमेदवार होते बाबूराव कदम कोहळीकर। तेव्हा भाजपच्या रामदास पाटील यांनी बंड करून उमेदवारी अर्ज भरला होता, परंतु गिरीश महाजन यांच्या शिष्टाईनंतर त्यांनी अर्ज मागे घेतला आणि युतीच्या उमेदवाराचा प्रचार करू असं जाहीर केलं। बंड मागे घेतलं, बाबूराव कदम कोहळीकर यांना संपूर्ण ताकद दिली, मात्र शिंदेंच्या उमेदवाराचा पराभव झाला आणि ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर विजयी झाले। आता जुनं सगळं विसरून रामदास पाटील विधानसभेच्या मैदानात उतरले आहेत। हिंगोली विधानसभा मतदारसंघात रामदास पाटील नावाचं वादळ घोंगावत असून मतदारसंघावर आपली मजबूत पकड ठेवून आपण विधानसभेसाठी सक्षम आहोत हे त्यांनी पक्षाला दाखवून दिलंय। मात्र या ठिकाणी भाजपचेच तानाजी मुटकुळे हे विद्यमान आमदार आहेत। आता दोघात तिसरा आणि आता सगळं विसरा असं जर झालं नाही तर रामदास फॅक्टर हिंगोली विधानसभा गाजवणार असं एकंदरीत चित्र हिंगोली विधानसभेचं आहे। हिंगोली विधानसभेत सध्या तरी भाजपची सत्ता आहे। तानाजी मुटकुळे या विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत। 2 वेळा हिंगोलीकरांनी त्यांना संधी दिली आहे, पक्षाने परत उमेदवारी दिली आणि जनतेनं संधी दिली तर ते हॅट्रिक मारतील यात कुणालाही शंका नाही। सत्ता कायम राहिली तर गळ्यात मंत्रिपदाची माळही पडू शकते। महाविकास आघाडीकडून काँग्रेसचा उमेदवार आणि युतीतून भाजप असं सगळं समीकरण सगळं अगदी मनासारखं छान सुरू असतानाच रामदास पाटील हे भाजप पक्षातून हिंगोली मतदारसंघावर दावा करत आहेत आणि त्यामुळं तानाजी मुटकुळे यांचं गणित बिघडणार अशी शक्यता वर्तवली जाते आहे। हिंगोली मतदारसंघावर आपली दावेदारी प्रबळ असून त्या पद्धतीने रामदास पाटील बांधणी करत आहेत। त्यांनी पक्षाला थेट इशाराच दिलाय असं म्हणायला हरकत नाही। जमेच्या बाजू कोणत्या आहेत रामदास पाटील यांच्या? तर रोजगार, सिंचन, उद्योग तसेच पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी त्यांचा विशेष अभ्यास आहे। गाव भेटीतून सामान्य मतदारांवर पडणारा प्रभाव आणि मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली त्यांची लोकप्रियता ही त्यांची जमेची बाजू आहे। प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे। संघटन तर मजबूत आहेच, शिवाय मतदारसंघात आणलेला विकास निधी तसेच केंद्र आणि राज्य पातळीवर भाजप वरिष्ठांशी असलेला त्यांचा जवळचा संबंध त्यांना फायद्याचा ठरलेला आहे। मतदारसंघातील नवीन आणि अभ्यासू चेहरा असल्यामुळे त्यांच्याबद्दल मतदारसंघात नाराजी नाहीये। सिंचन प्रकल्प असेल, डावा कालवा, उद्योग, रोजगार निर्मिती, शिक्षण, आरोग्य या विषयावर त्यांचा अधिक भर आहे। आपल्या कारकिर्दीत हिंगोली शहराचं बदललेलं रूप याचा मोठा फायदा त्यांना होईल असं देखील बोललं जातंय। तरुणांचं संघटन आणि विकास कामावर भर यामुळे हिंगोलीत रामदास पॅटर्न चालणार अशी चर्चा आहे। तानाजी मुटकुळे यांची निगेटिव्ह बाजू म्हणजे त्यांच्याबद्दलची अँटी इन्कम्बन्सी या मतदारसंघात दिसून येते। याचा फायदा थेट नवीन उमेदवाराला अर्थात रामदास पाटील यांना होऊ शकतो। विद्यमान आमदार भाजप पक्षाचा असताना गेल्या 10 वर्षापासून काम करत असताना रामदास पाटील यांची मतदारसंघात एंट्री का होते याची कारणं काय आहेत? तानाजी मुटकुळे यांच्याबद्दल अँटी इन्कम्बन्सी का तयार झाली याचा विचार करून जर पक्षाने रामदास पाटील यांना संधी दिली तर ते मैदान गाजवू शकतात अशी शक्यता आहे। हिंगोलीला रामदास पाटील हे आमदार म्हणून बघायला मिळतील का, की तानाजी मुटकुळे तिसऱ्यांदा विधानसभेवर जातील? काय मत आहे तुमचं हिंगोलीकरांनो? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।